नमस्कार मित्रांनो. आपल्या हिंदू संस्कृतीत जेवणाला अन्नपूर्णा देवीचा प्रसाद मानले जातो. म्हणूनच जेवताना आणि जेवणानंतर काही नियम पाळण्याची परंपरा आहे. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुवू नयेत. पण आजच्या आधुनिक काळात अनेक लोक हा नियम अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का? धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद या तिन्हींच्या दृष्टीने जेवणाच्या ताटात हात धुणे अशुभ मानले जाते. असे मानतात की जे व्यक्ती जेवल्यानंतर ताटात हात धुतात त्यांच्या घरात हळूहळू आर्थिक अडचणी वाढू लागतात आणि माता लक्ष्मी नाराज होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते, यामागील धार्मिक कारण काय आहे, आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक काय सांगते, माता लक्ष्मीशी याचा संबंध काय आणि जेवणानंतर कोणते नियम पाळावेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे, अन्न ब्रह्म म्हणजे अन्न हे परमेश्वराचे स्वरूप आहे. अन्नामुळेच शरीर टिकून राहते. अन्न हे फक्त पोट भरवण्याचे साधन नाही तर देवाची कृपा आहे. म्हणूनच जेवणापूर्वी अनेक लोक प्रार्थना करतात. पूर्वीच्या काळात लोक ताटाला नमस्कार करून जेवत असत, कारण त्या ताटात अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते? जेवण झाल्यानंतर ताटात उरलेले अन्न, अन्नकण आणि अन्नाचा सुगंध असतो. अशा पवित्र ताटात हात धुणे म्हणजे त्या अन्नाचा अपमान करणे असे मानले जाते. धर्मशास्त्रानुसार अन्नाचा अपमान जिथे होतो तिथे लक्ष्मी निघून जाते. म्हणून अनेक ठिकाणी जेवल्यानंतर प्रथम ताट बाजूला ठेवले जाते आणि नंतर वेगळ्या ठिकाणी हात धुतले जातात. हे केवळ धार्मिक श्रद्धा नसून संस्काराचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीशी याचा संबंध. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन, समृद्धी आणि वैभवाशी देवी मानले जाते. लक्ष्मीला स्वच्छता, आदर आणि शिस्त प्रिय असते. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, जिथे अन्न वाया घातले जात नाही, तिथे अन्नपूर्णा देवीचा सन्मान केला जातो, तिथे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो असे मानले जाते. पण जेवणाच्या ताटात हात धुतल्यामुळे अन्नकण तेलकट आणि घाण मिसळते. यामुळे अन्नाचा अपमान झाल्याचे मानले जाते आणि यामुळेच लक्ष्मी नाराज होते अशी लोकमान्यता आहे. शास्त्रामध्ये काय सांगितले आहे? काही धर्मग्रंथांमध्ये अन्नाला देवतुल्य मानले आहे. आपल्या ऋषीमुनींना अन्न ग्रहण करताना अनेक नियम सांगितले आहे. त्यामध्ये अन्नाचा आदर करा, अन्न वाया घालवू नका, ताटात अन्न शिल्लक ठेवू नका, अन्नावर पाय पडू देऊ नका, ताटात हात धुवू नका, हे नियम विशेषतः सांगितले गेले आहेत. यामध्ये एक मुख्य उद्देश होता लोकांच्या मनावर अन्नाबद्दल आदर निर्माण करणे. आयुर्वेद काय सांगते? आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच ताटात हात धुणे योग्य नाही, कारण अन्नाचे अंश आणि घाण पाण्यासोबत मिसळून जंतू निर्माण होऊ शकतात. पूर्वी धातूच्या ताटांचा वापर होत असे. त्या ताटांमध्ये हात धुतल्यास अस्वच्छता वाढण्याची शक्यता असायची. म्हणून वेगळ्या ठिकाणी हात धुण्याची सवय लावण्यात आली. आज विज्ञानाच्या दृष्टीनेही स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार परिणाम. वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्नाचा भाग हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. अन्नाच्या ठिकाणी घाण, अस्वच्छता आणि निष्काळजीपणा राहिला तर नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. म्हणूनच जेवणानंतर ताट व्यवस्थित उचलणे, स्वच्छ ठेवणे आणि वेगळ्या ठिकाणी हात धुणे हे शुभ मानले जाते. जेवणानंतर कोणते नियम पाळावेत? जेवण झाल्यानंतर हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ताटात अन्न शिल्लक ठेवू नका. ताटात हात धुवू नका. हात वेगळ्या ठिकाणी स्वच्छ धुवा. जेवणाची जागा स्वच्छ ठेवा. अन्नपूर्णा देवीचे स्मरण करा. हे नियम पाळल्याने मनात शिस्त, संस्कार आणि सकारात्मकता निर्माण होते. मित्रांनो, जेवल्यानंतर ताटात हात धुवू नयेत हा नियम फक्त अंधश्रद्धा नसून त्यामागे संस्कार, स्वच्छता आणि अन्नाचा आदर आणि शिस्त यांचा संदेश आहे. माता लक्ष्मी घरात येते की नाही हे श्रद्धेचा विषय असला तरी अन्नाचा आदर करणाऱ्या घरात समाधान, सकारात्मकता आणि समृद्धी नक्कीच वाढते. म्हणून आजपासून छोटा नियम पाळा. अन्नाला देवीचा प्रसाद समजा आणि त्याचा आदर करा. जेवण झाल्यानंतर ताटात हात धुण्याची सवय टाळा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि असाच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय माता लक्ष्मी, अन्नपूर्णा देवी की जय.